कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 8 वर्षांची पोटची मुलगी चोरी करते असा समज करून घेत तिची आई तिला मारहाण करत होती। अनुपमा चुन्नीलाल नावाच्या महिलेनं तिच्याच पोटच्या मुलीला म्हणजे साक्षीला गैरसमजातून कपड्यानं बांधून ठेवलं होतं। इतकंच नव्हे तर तिच्या गळ्याला फास लावून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। आईनं रागाच्या भरामध्ये मुलीचा जीवच घेण्याचा प्रयत्न केलाय आणि अनुपमा अनेकदा अशी साक्षीला मारहाण करायची असं शेजारच्यांचं म्हणणं आहे। दरम्यान हा सगळा प्रकार अनुपमाच्या शेजारी राहणाऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय आणि साक्षीला तिच्या आईच्या तावडीतून सोडवण्याचं ठरवलं। मात्र मुलीचे प्राण वाचवायला गेलेल्या शेजारी जन्नत बी आणि त्यांच्या कुटुंबाला शेजारी राहणाऱ्या रुक्मिणी पवार आणि त्यांच्या कुटुंबानं अडवलंय। साक्षीला मदत करायला जाण्यापासून मज्जाव केलेला आहे तर तिची आई योग्य करतेय, शिक्षा नाही केली तर साक्षी अजून चोरी करू शकते असं पवार कुटुंबियांचं म्हणणं आहे। मात्र यावरून शेजारच्यांमध्येच आता तुंबळ हाणामारी झाली आहे। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी। कल्याणमध्ये एका आईनंच आपल्या पोटच्या मुलीला अमानुषपणे मारहाण केलेली आहे। या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी किरण सोनावणे। किरण, काय माहिती मिळते? अत्यंत अमानुषपणे या आईनं आपल्या पोटच्या मुलीला मारहाण केली आहे। हे अतिशिस्तीतून घडलेलं प्रकरण आहे। आईला असं वाटतं किंवा मुलीला प्रचंड शिस्त लावली पाहिजे, तिने कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य करता नाही, पण शिक्षा देण्याच्या काळामध्ये त्या आईला काही भान राहिलं नाही। तिने आपल्या मुलीला साक्षीला अतिशय बांधून टाकलं आणि बांधून तुला गळफास देऊ का असं करून तिच्या गळ्याला दोरी आवळण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान शेजारी जे आहेत जन्नत बी राहणारे कुटुंब जे आहेत त्यांचे हे परिवारचे लोक तिथे आले। मात्र किरण, शिस्त लावणं एकीकडे आपण पाहतोय की कुठेतरी या मुलीला फास देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। वारंवार ही मुलगी असं करते असं तिच्या आईचं म्हणणं आहे। मात्र अशा कोणत्याही पद्धतीचे पुरावे त्या आईकडे आहेत का की बाबा आपली मुलगी खरंच चोरी करते आणि म्हणून ती अशा पद्धतीची आणि ही जी शिस्त लावण्याची पद्धत आहे ती अत्यंत चुकीची पद्धत आहे, यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे, पण अजून कुठल्याही प्रकारे ती जी अनुपमा जे आहेत पवार त्यांना कुठल्याही प्रकारचं ताब्यात घेतलेलं नाहीये। त्यांना सांगण्याचा प्रयत्न पोलीस करतात की अशा पद्धतीने मुलांना काही वळण लावत नाही, मुलांच्या कलेप्रमाणे किंवा त्यांना समजून सांगून किंवा ही काही पॅरेंटिंगची अशा पद्धतीची पालकत्वाची अशी काही चांगली पद्धत नाहीये, तर तुम्ही तुमच्या भावनांवरती आणि ही एकंदरीत कंट्रोल ठेवा असं पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते आहे मुलीच्या आईला। बरोबर किरण, आपण आता जर या दृश्यांमध्ये पाहतोय मुलगी अत्यंत लहान आहे, तिचे हात बांधून ठेवण्यात आलेले आहेत। हा कोणताही प्रकार शिस्त लावण्याचा नाहीये, हा सगळा अमानुष प्रकार आहे, विचित्र असा हा सगळा प्रकार समोर येतोय। या सगळ्या संदर्भात या लहानशा मुलीशी आपला काही संपर्क होऊ शकलाय का? मुलीशी काय की आता सध्या ती मुलगी भेदरलेली आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं पडलंय की तिचे हे जे आई आहे तिच्या मिस्टरांशी बोलूया। जर समजा काउन्सिलिंगची गरज पडली आईला की अशा पद्धतीनं की अशी ती का वागते, आपल्या मुलीवरती एवढा अत्याचार का करते, कशासाठी करते, या अँगलनी सुद्धा पोलीस काही काम करतायत। आणि शेजाऱ्यांचंही सुद्धा असं म्हणणं आहे की ही वारंवार ह्या मुलीला शिस्त लावण्याच्या याच्यामध्ये प्रचंड मारहाण करत असते किंवा तिचा छळ करत असते। तर नेमका काय प्रकार आहे हे आता पोलीस आणि तिचे वडील आल्याच्या नंतरच एकंदरीत आपल्याला ते मिस्टर पवार आल्याच्या नंतर आपल्याला त्याबद्दल अधिक प्रकाश यामध्ये पडू शकेल। मात्र किरण, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी कशाची वाट पाहतायत? कारण आपण पाहतोय की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। या मुलीला कुठेतरी गळफास देण्याचा प्रयत्न तिच्या सख्ख्या आईनं केलेला आहे, त्याच्यामुळे कुठेतरी तिच्या जीवाला देखील आता धोका निर्माण झालाय। त्यामुळे पोलीस आता कशाची वाट पाहतायत कारवाई करण्यासाठी? हॅलो, चेक 1 2 3। किरण, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? आवाज येतोय बिलकुल बरोबर। किरण, माझं म्हणणं आहे की हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे, पोलीस नेमकी कशाची वाट पाहतायत या सगळ्या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी? पोलीस यांनी सांगितलंय की या संदर्भामध्ये आम्ही तिचे मिस्टर्स येऊ देत, त्यांच्या संदर्भात एकंदरीत ही जी त्यांची मिसेस आहे अनुपमा पवार म्हणून, तर त्यांचा काही प्रॉब्लेम्स आहे का, मानसिक प्रॉब्लेम आहे का, त्याच्यावर उपचार चालू आहे का, कशा पद्धतीने मुलीशी असं का वागते, या संदर्भात केल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलेलं आहे।